नमस्कार, भारत न्यूज 7 मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। बिलोली येथील तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, अंदाज समिती अध्यक्ष अर्जुन खोतकर यांनी दिले जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना सूचना। नांदेड जिल्ह्यातील सर्वाधिक रेतीच्या तस्करी केली जाते। यासाठी देगलूर, बिलोली, उमरी, धर्माबाद सर्वात मोठा वाळूसाठा बिलोली येथे आढळून येतोय। अंदाज समितीने आज बिलोलीच्या सगरोळी येथे घाटावर प्रत्यक्ष पाहणी करत अधिकाऱ्यांना धारेवर धरले। 13,000 ब्रास रेती उपसा करण्याची परवानगी असताना देखील मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केल्याचे अंदाज समिती यांना आढळून आले। एवढी रेती उपसा केल्याचे पाहून अंदाज समितीने तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, अशा सूचना अर्जुन खोतकर यांनी आदेश दिले। आज इथे समिती अंदाज समिती आली होती। त्यांच्या प्रत्यक्षदर्शी असं झालं, सगरोळी घाट आणि यसगी घाटावरती त्यांनी प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर इथे हजारो ब्रास वाळूचा बेसुमार उपसा दिसला। बऱ्याच ठिकाणी त्याचे निशाणही दिसले, मशीन दिसल्या। एवढं असूनसुद्धा येथील महसूल प्रशासन संबंधित विभागाकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे। संबंधित ठेकेदार हा कुंथल अष्टनकर नावाचा नागपूर येथील बलाढ्य माणूस आहे, जो भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय एक मंत्री आहेत, ज्यांचा लागेबांध्यातला आहे। त्यामुळं यांच्यावरती कुठलीच कारवाई होत नाही। त्याचा दुसरा पार्टनर आहे आंध्र प्रदेशचा। त्यामुळं इथं संबंधित महसूल प्रशासन यंत्रणा मूग गिळून बघ्याच्या भूमिकेत गप्प आहे आणि येथून रोज हजारो वाहनांची ये जा रेतीची होत आहे। ओके,